समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास जिंदाबाद जिंदाबाद शाहू महाराज जिंदाबाद जिंदाबाद महात्मा फुले जिंदाबाद जिंदाबाद डॉक्टर आंबेडकर जिंदाबाद 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 भीमशक्ती जिंदाबाद लोकशाही अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या सर्वांना काळजी लावणाऱ्या अशा घडत आहेत. हा देश नेमका कुठं जाणार, कोणती दिशा या देशाची आहे, ही लोकशाहीला अभिप्रेत आहे का, आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे का, याची काळजी वाटून जाते आहे. सत्ताधाऱ्यांकडून अवहेलना होते आहे, राष्ट्रपुरुषांची अवहेलना होते आहे. सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं कोसळतो, त्यामध्ये असलेला भ्रष्टाचार, त्यामध्ये काम केलं गेलं कारागिरी होती, त्यामध्ये असलेला श्रद्धा जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर, तिच्यामध्ये अभाव आपल्याला दिसतो. आणि आमच्या आराध्य दैवताचं अवहेलना आम्हाला पाहायला मिळाली. स्त्रियांवरचे अत्याचार आम्हाला पाहायला मिळत आहेत. ते मणिपूरचे असतील, दिल्ली परिसरातील असतील, हरियाणातील असतील किंवा बदलापूरचे असतील, त्या स्त्रियांवरचे अत्याचार चटका लावून जाणारे आहेत. अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं परभणीच्या आंदोलनामध्ये एक गरीब मुलाचा जीव जातो, त्याचा शोध झाला पाहिजे. कशा पद्धतीनं एका तरुणाचा जीव जातो आहे, प्राण जात आहेत, कुठंतरी चुकीचं घडतं असं वाटून जातं. बीडला सरपंच श्री देशमुख यांचा मारहाणी करून अत्यंत वाईट पद्धतीनं मृत्यू होतो, याची काळजी वाटून महाराष्ट्र आणि हा देश कुठं चाललेला आहे. आणि यावर सगळ्यावर कडी होऊन जाते की ज्या देशाचं सर्वोच्च सभागृह असणारं आमचं लोकसभा, त्या सभागृहामध्ये या देशाचे गृहमंत्री आंबेडकरांच्या बाबतीत अवहेलना करणारं असं उच्चार त्यांचा करतात. यांना सत्ता मिळालेली आहे, आता 5 वर्ष काळजी नाही असं त्यांना वाटतं आहे. महाराष्ट्रातील सत्ता सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी हासिल केलेली आहे. आता कोणाची फिकीर करण्याची गरज नाही. राष्ट्रपुरुष आणि हे त्यांच्या करता फक्त वापरण्याची वस्तू आहे सत्ता मिळवण्याकरता. खरी श्रद्धा राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत सुद्धा त्यांची नाही, हे सिद्ध करणारे अशा अनेक गोष्टी दिसत आहेत. महाराष्ट्र तर कुठं चालला आहे, बिहार म्हणतो, पण बिहारपेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होत असताना दिसते आहे. हे सगळं काळजी करणारं आहे. आणि म्हणून जे नागरिक जागृत आहेत त्या नागरिकांनी सुद्धा या बाबतीतला निषेध केला पाहिजे आणि या सरकारला धारेवर धरलं पाहिजे, त्यांना नीट वागायला भाग पाडलं पाहिजे, असं माझं स्पष्टपणे मत आहे. आणि म्हणून आजचा हा निषेध सर्व आमचे संगमनेरकर आज येथे करतायत. सर्व जे आहेत, जे धर्मनिरपेक्ष विचाराचे आहे, पुरोगामी विचाराचे आहे, देश लोकशाही पद्धतीनं पुढे जावं वाटणारे आहेत, ते आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि घडलेल्या या सगळ्या घटनांचा निषेध आम्ही करतो आहोत. परभणीमध्ये जे प्रकार घडलेला आहे, कुठेतरी हे प्रकरण हाताळण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरल्याने हे प्रकरण पुढे गेले. एवढं नाही, खरं असं आहे की हे प्रकरण घडतंच कसं, हे वाढतं कसं, याच्यामध्ये सरकारचा हेतू नेमका काय, यावर शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. हे बीडचं असेल, परभणीचं असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचा असेल, याच्यामध्ये त्यांच्या भावना ज्या आहेत त्या दुर्दैवी आहेत, ही वस्तुस्थिती आम्हाला दिसते आहे. बीडच्या प्रकरणात एका मंत्र्याचा देखील सहभाग असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, आरोप केला जातोय. हा कालचं विधानसभेमधलं वक्तव्य माननीय मुख्यमंत्र्यांचं मी ऐकलेलं आहे, परंतु कधी कधी काळजी वाटून जाते की सत्ताधाऱ्यांशी निगडीत असल्यामुळं हे प्रकरण दाबलं जाईल का काय, थंड्या बस्त्यात टाकलं जाईल का काय, याची काळजी मात्र निश्चितपणे वाटून जाते आहे.
लोकसभेत ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला, त्यानंतर कुठेतरी मुंबईमध्ये भाजपकडून काँग्रेसचं कार्यालय फोडलं गेलं, कुठल्या तरी नाही, असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख इतका अवहेलनात्मक पद्धतीने त्यांनी केलेला आहे. ज्यावेळेस देशामध्ये वादळ उठलं त्याची दिशा बदलवण्याकरता अनेक उद्योग त्यांनी केलेले आहेत. त्यावेळी मुंबई काँग्रेसचं कार्यालय फोडणं एक भाग आहे, पार्लमेंटच्या दारामध्ये धुडगूस घालणं हा दुसरा भाग आहे. त्याच्यातून सगळ्या चॅनलची दिशा वळवणं आणि लोकांचं सुद्धा लक्ष दुसरीकडे वेधणं याकरता त्यांनी केलेला केविलवाना प्रयत्न तो आहे. जनता झालेला अपमान जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे ते कधी विसरू शकणार नाही. राहुल गांधीवर मात्र FIR दाखल करण्याची घाई झाली, जबाब देखील नोंदवला नाही. फिर्याद आता त्यातली वस्तुस्थिती पुढे येते आहे. खरं जे राहुलजींवर विरोधी पक्षनेते ते पार्लमेंटचे, त्यांचा रस्ता रोखला जातो, त्यांनाच धक्काबुक्की केली जाते. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचं ज्येष्ठ नेता आहे, देशातला ज्येष्ठ नेता आहे. लोकशाहीमध्ये पक्ष कोणताही असो, त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचं पद या सगळ्याचा विचार करता त्यांना सुद्धा लोटालोटी होते. अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचे लोकसभेचं सुद्धा जे कालचं आहे घटना ती अत्यंत दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे. आणि या देशातला कोणत्याही पक्षाचा असू त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध केला पाहिजे, असं हे सत्ताधाऱ्यांचं वागणं आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यास मोठा वेळ लागला होता, त्यानंतर मंत्रिमंडळाचाही विस्तार झाला, मात्र खातेवाटप होत नाही. काय अडचणी वाटतं तुम्ही? अजून बराच काही गोंधळ आहे आणि पुढचे 5 वर्ष मला वाटत नाही हे सरकार एकत्र पद्धतीनं काम करू शकेल असं माझं बिलकुल मत नाही. कारण यांच्यामध्ये खूप मतभेद हे आजच चव्हाट्यावर आलेले आहेत. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री केलं गेलं, त्यानंतर भुजबळांचं मंत्रिपद डावललं गेलं, काय वाटतं? काय नाही, माणसं वापरायची आणि सोडून द्यायचे ही पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची. त्याचा सगळा भाग आम्हाला पाहावयास मिळतोय. लोकांनी या अनुभवापासून काहीतरी शिकलं पाहिजे असं माझं मत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते, प्रदेशाध्यक्ष बदलले जातील अशी देखील मला असं वाटत नाही. काम चालू आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काम करते आहे. काही जे निर्णय घ्यायचे असतात ते उच्च पातळीला ते निर्णय ते घेऊ शकतात, त्याच्या बाबतीत मी काही म्हणणार नाही. परंतु आज काम चाललेलं आहे असं मला योग्य वाटतं. मला मागच्या कालखंडात काँग्रेस अडचणीत असताना तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाला होता आणि काँग्रेसला नवीन उभारी मिळाली होती. पुन्हा एकदा पक्षाने जबाबदारी दिली नाही. असं आहे की मी तर काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मग कुठेही असलो, अध्यक्षपदावर असलो काय आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून असलो काय, काँग्रेस करता काम करत राहिलेलो आहे आतापर्यंत आणि कार्यकर्ता म्हणून पुढेही काम करत राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.